वैदिक संस्कृती वन लाइनर प्रश्नसंच महा-टी-ई-टी 2026 ही परीक्षा 21 जून रोजी होणार आहे। समाजशास्त्र विषयामध्ये आपल्याला इतिहासाबद्दलचे प्रश्न विचारले जातात आणि त्यामध्ये वैदिक संस्कृतीवर प्रश्न येऊ शकतात। चला तर पाहूया हा प्रश्नसंच। वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती कोणती? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे वैदिक संस्कृती। भारतातील सर्वाधिक प्राचीन साहित्य कोणते मानले जाते? तर याचे योग्य उत्तर असणार आहे वेद। वेदांची निर्मिती कोणी केली? तर बरोबर उत्तर आहे अनेक ऋषींनी। तर यातील काही सूक्ते स्त्रियांनाही स्फुरलेली आहेत। पुढचा प्रश्न आहे वैदिक वाङ्मयाची भाषा कोणती होती? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे संस्कृत। वैदिक वाङ्मयामध्ये मूळ ग्रंथ कोणता मानला जातो? तर बरोबर उत्तर असणार आहे ऋग्वेद। एकूण वेद किती आहेत आणि कोणते? तर एकूण वेद 4 आहेत आणि ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अशी त्यांची नावे आहेत। वेद ही संज्ञा कोणत्या शब्दापासून तयार झाली आणि तिचा अर्थ काय? तर विद म्हणजे जाणणे या शब्दापासून तयार झाले, तर याचा अर्थ ज्ञान असा होतो, ज्ञान। वेदांना श्रुती असे का म्हणतात? तर बरोबर उत्तर असणार आहे कारण वेदांचे जतन मौखिक पठणाच्या आधारे केले जाते। ऋचा म्हणजे काय? तर स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य। ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य। पुढे बघा, सूक्त कशाला म्हणतात? तर याचं योग्य उत्तर असणार आहे अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे म्हणतात। पुढचा प्रश्न आहे यज्ञविधीमध्ये कोणत्या मंत्राचे पठण केव्हा व कसे करावे याचे मार्गदर्शन कोणत्या संहितेत आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे यजुर्वेद संहिता। यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञविधीमध्ये कोणत्या मंत्राचे पठण आणि केव्हा आणि कसे करावे हे सांगितलेले आहे। भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये कोणत्या वेदाचा मोठा वाटा आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे सामवेद संहिता। सामवेद संहितामध्ये भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये वेदाचा वाटा आहे। दैनंदिन जीवनातील अडचणी, संकटे आणि औषधी वनस्पतीची माहिती कोणत्या वेदात दिली आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे अथर्ववेद संहिता। अथर्ववेद संहितेमध्ये आपल्याला दैनंदिन जीवनातील अडचणी, संकटे आणि औषधी वनस्पतींची माहिती मिळते। पुढचा प्रश्न आहे यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना काय म्हणतात? तर बरोबर उत्तर असणार आहे ब्राह्मण ग्रंथ। पुढचा प्रश्न पाहूयात, अरण्यकात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन कोणत्या ग्रंथात मांडलेले आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे आरण्यके। पुढचा प्रश्न आहे वेदांच्या संहितेनंतर कोणत्या साहित्याची रचना केली गेली? तर याचं योग्य उत्तर असणार आहे ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे। वेदांच्या संहितेनंतर या 3 साहित्याची रचना करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न पाहूयात, उपनिषद या शब्दाचा अर्थ काय? तर बरोबर उत्तर आहे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान। उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान होय। जन्म मृत्यूसारख्या गहन प्रश्नांवर चर्चा कशामध्ये केलेली आढळते? तर याचं योग्य उत्तर असणार आहे उपनिषदांमध्ये। पुढचा प्रश्न पाहूयात, 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे रचण्यास सुमारे किती वर्षाचा कालावधी लागलेला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे 1500 वर्ष। 1500 वर्षात 1500 वर्षामध्ये 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे रचलेली आहेत। पुढचा प्रश्न आहे वेद काळात कोणती कुटुंब पद्धती अस्तित्वात होती? तर बरोबर उत्तर असणार आहे एकत्र कुटुंब पद्धती। वेद काळामध्ये आपल्याला एकत्र कुटुंब पद्धती पाहायला मिळत होती। कुटुंबातील कर्ता पुरुष घराचा प्रमुख असतो असे किंवा प्रमुख आहे असे त्याला काय म्हटले जाई? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे गृहपती। कुटुंबातील कर्ता पुरुष घराचा प्रमुख म्हणजेच गृहपती असे त्याला म्हटले जात असे। वेदकालीन कुटुंब व्यवस्था कोणत्या प्रकारची होती? तर याचं योग्य उत्तर असणार आहे पुरुष प्रधान। वेदकालीन कुटुंब व्यवस्था पुरुष प्रधान पद्धतीची प्रकारची होती। पुढचा प्रश्न आहे वैदिक साहित्यात उल्लेख असलेल्या विद्वान स्त्रियांची नावे सांगा? तर यामध्ये 3 नावे आहेत, लोपामुद्रा, गार्गी आणि मैत्रेयी। वैदिक साहित्यात उल्लेख असलेले या 3 स्त्रियांची नावे आहेत।
पुढचा प्रश्न पाहूयात. वेदकाळातील घरांना काय म्हटले जाई? तर बरोबर उत्तर आहे ग्रह किंवा शाला. वेदकाळातील घरांना ग्रह किंवा शाला म्हटले जाई. पुढचा प्रश्न पहा. गवत किंवा वेलीचे जाडसर तट्टे विणून त्यावर शेण माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे काय? तर याचं बरोबर उत्तर आहे कूड. बघा, गवत आणि वेलींचे जाडसर तट्टे विणून त्यामध्ये शेण आणि माती लिंपून ही तयार केलेली असायची आणि त्या भिंतीला कूड असे म्हटले जायचे. वैदिक वाङ्मयातील यव, गोधूम आणि व्रीही या शब्दांचे अर्थ काय? तर यवचा अर्थ होतो सातू किंवा बार्ली, गोधूम याचा अर्थ होतो गहू, व्रीही याचा अर्थ होतो तांदूळ. या 3 शब्दांचे अर्थ लक्षात ठेवायचे आहेत. वेदकालीन लोकांच्या आहारात प्रामुख्याने कशाचा समावेश होता? तर बरोबर उत्तर असणार आहे दूध, दही, लोणी, तूप, मध, उडीद, मसूर, तीळ आणि मांस. बघा, एवढे सगळे आहार त्या काळात म्हणजे त्या काळातील लोकांच्या आहारामध्ये होते. वल्कले म्हणजे काय? तर बरोबर उत्तर असणार आहे झाडाच्या सालीपासून तयार केलेली वस्त्रे. वल्कले म्हणजे झाडाच्या सालीपासून तयार केलेली वस्त्रे. वेदकाळातील गळ्यातील कोणता दागिना विशेष लोकप्रिय होता ज्याचा उपयोग खरेदी विक्रीसाठी होई? तर बरोबर उत्तर असणार आहे निष्क. निष्क या दागिन्याचा उपयोग खरेदी विक्रीसाठी केला जात असे. वेदकालीन लोकांची मनोरंजनाची साधने कोणती होती? तर बरोबर उत्तर आहे गायन, वादन, नृत्य, सोंगाट्याचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार. पुढचा प्रश्न आहे. वेदकाळातील प्रमुख वाद्य कोणती होती? तर बरोबर उत्तर आहे वीणा, शततंतू, झांजा, शंख, डमरू आणि मृदंग हे त्या काळातील वाद्य होती. वैदिक काळात प्रमुख व्यवसाय कोणता होता? तर याचं योग्य उत्तर असणार आहे शेती. वैदिक काळामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय केला जात असे. नांगराला काय बसवलेले असे? तर नांगराला लोखंडी फाळ बसवलेले असायचे. पिकांवर पडणारी कीड आणि त्यावरील उपायांचा विचार कोणत्या वेदात आढळतो? तर याचं योग्य उत्तर असणार आहे अथर्ववेद. अथर्ववेदामध्ये पिकांवर पडणारी कीड आणि त्यावरील उपायाचे विचार पाहायला मिळतात. वेदकाळात खत म्हणून कशाचा वापर केला जाई किंवा उपयोग केला जाई? तर याचं योग्य उत्तर आहे शेण. विनिमयाचे किंवा वस्तू विनिमय साधन म्हणून कोणत्या प्राण्याचा उपयोग केला जाई? तर याचं योग्य उत्तर असणार आहे गाय. गायीचा उपयोग विनिमयाचे साधन म्हणून केला जात असे. घोडा जोडलेल्या वेदकालीन रथांची चाके कशी होती? तर ही आऱ्यांची होती. ही चाके भरीव चाकांपेक्षा वजनाने हलकी होती. व्यावसायिक आणि कारागिरांच्या स्वतंत्र संघांना काय म्हटले जाई? तर याचं योग्य उत्तर असणार आहे श्रेणी म्हटले जाई. श्रेणीच्या प्रमुखाला काय म्हणत? तर श्रेष्ठी म्हणत. इंजिनाचा वेग मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? तर अश्वशक्ती. त्या काळामध्ये देखील अश्वशक्ती वापरले जायचे का? हे तुम्ही कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. पुढचा प्रश्न आहे. वैदिक काळात समाजात कोणते 4 वर्ण होते? तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण त्या काळात होते. सुरुवातीच्या काळात वर्ण कशावरून ठरत असत? तर याचं योग्य उत्तर आहे व्यवसायावरून. सुरुवातीच्या काळात व्यवसायावरून वर्ण ठरवले जायचं आणि ते नंतर जन्मावरून ठरू लागलेले आहेत. समाजात विषमता कशामुळे निर्माण झाली? तर बरोबर उत्तर आहे जाती व्यवस्थेमुळे. समाजात विषमता जाती व्यवस्थेमुळे निर्माण झालेली आहे. माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या 4 टप्प्यांना काय म्हटले आहे? तर बरोबर उत्तर आहे 4 आश्रम. माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या 4 टप्प्यांना 4 आश्रम म्हटले आहे. त्यातील प्रश्न आहे पहिला आश्रम कोणता आणि त्याचा उद्देश काय? तर बरोबर उत्तर आहे ब्रह्मचर्य आश्रम आणि गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करणे हे त्याचे काय आहे? उद्देश आहे. पुढचा प्रश्न आहे दुसरा आश्रम कोणता आणि त्यात कोणती अपेक्षा असे? तर बरोबर उत्तर आहे गृहस्थ आश्रम. कुटुंबासाठी आणि समाजासाठी कर्तव्य पार पाडणे. तर पुढचा प्रश्न तिसरा आश्रम कोणता? आणि बरोबर आहे उत्तर वानप्रस्थ आश्रम.
काय आहे उत्तर? वानप्रस्थाश्रम. तिसरा आश्रम वानप्रस्थाश्रम. यात माणसाने कसे जगावे अशी अपेक्षा केली होती किंवा अपेक्षा होती, तर याचं योग्य उत्तर आहे घरादाराचा मोहाचा त्याग करून दूर जावे, मनुष्यवस्ती नसलेल्या ठिकाणी राहावे आणि साधेपणाने जगावे. चौथा आश्रम कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे संन्यासा आश्रम. संन्यासा आश्रम हा चौथा आश्रम आहे. संन्यासाश्रम या टप्प्यावर मनुष्याने काय करणे अपेक्षित होते? आणि याचं योग्य उत्तर आहे सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजून घेण्यासाठी जगावे, एका ठिकाणी फार काळ राहू नये. वेदकालीन लोकांनी निसर्गातील कोणत्या शक्तींना देवता रूप दिले होते? तर उत्तर आहे सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे आणि नद्या यांना या शक्तींना देवता रूप दिले होते. अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करण्याच्या विधीला काय म्हणतात? तर बरोबर उत्तर आहे यज्ञ. अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करण्याच्या विधीला यज्ञ म्हणतात. यज्ञात अर्पण केल्या जाणाऱ्या पदार्थांना काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर असणार आहे हवी. यज्ञात अर्पण केल्या जाणाऱ्या पदार्थांना हवी असे म्हणतात. निसर्गातील नियमित असणारे सृष्टीचक्र आणि त्यासोबत फिरणारे जीवनचक्र याला वेदकालीन लोकांनी कोणते नाव दिले होते? तर याचं योग्य उत्तर आहे ऋत. ऋत असं नाव दिलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ होतो निसर्गाचा नियम. पुढचा प्रश्न आहे धर्माप्रमाणे वागणे म्हणजे काय? तर बरोबर उत्तर आहे सृष्टीचे नियम न मोडता वागणे. धर्माप्रमाणे वागणे म्हणजेच सृष्टीचे नियम न मोडता वागणे. वेदकाळात प्रत्येक ग्रामवसाहतीच्या प्रमुखाला काय म्हटले जाई? तर याचं योग्य उत्तर असणार आहे ग्रामणी. बघा वेदकाळामध्ये ग्रामवसाहतीच्या प्रमुखाला ग्रामणी म्हटले जाई. अनेक ग्रामवसाहतींचा समूह म्हणजे काय? तर उत्तर असणार आहे विश. बघा अनेक ग्रामवसाहतींचा जो समूह आहे त्याला विश म्हटलं जायचं. विशच्या प्रमुखाला काय म्हटले जाई? तर याचं उत्तर असणार आहे विशपती. विशच्या प्रमुखाला विशपती म्हटलं जात असे. अनेक विष मिळून काय तयार होत असे? तर याचं उत्तर असणार आहे जन. अनेक विष मिळून जन तयार होत असे. जेव्हा जन एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले तेव्हा त्या प्रदेशाला काय म्हटले गेले? तर याचं योग्य उत्तर आहे जनपद. जेव्हा जन एका विशिष्ट प्रदेशात स्थिरावले त्यावेळी त्यांना जनपद म्हटले. जनच्या प्रमुखाला काय म्हटले जाई? तर याचं योग्य उत्तर आहे नृप किंवा राजा. नृप किंवा राजा म्हटलं जात असे. राजाची मुख्य कर्तव्ये कोणती होती? तर याचं योग्य उत्तर आहे प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे. राजाचे मुख्य कर्तव्य आहे प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे. राज्यकारभारात राजाला सहाय्य करणारे विशेष महत्त्वाचे अधिकारी कोण होते? आणि याचं योग्य उत्तर आहे पुरोहित किंवा सेनापती. राज्यकारभारात राजाला सहाय्य करणारे विशेष महत्त्वाचे अधिकारी पुरोहित किंवा सेनापती होते. कर आणि शासन व्यवस्था राजाच्या उत्पन्नातील भाग गोळा करणाऱ्या अधिकाऱ्याला काय म्हणत? आता आपण हे जे भाग पाहत आहे ते कर आणि शासन व्यवस्थामधील आहे. तर प्रश्न आहे राजाच्या उत्पन्नातील भाग म्हणजेच कर गोळा करणाऱ्या अधिकाऱ्याला काय म्हणत? तर याचं उत्तर आहे भागदूग. काय म्हणत असत? तर भागदूग म्हणत असत. भागदूग या शब्दातील भाग या शब्दाचा अर्थ काय? तर याचा अर्थ होतो वाटा. भाग या शब्दाचा अर्थ वाटा असा होतो. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी कोणत्या 4 संस्था अस्तित्वात होत्या? तर बरोबर उत्तर आहे सभा, समिती, विधत आणि जन. 4 संस्था आहेत सभा, समिती, विधत आणि जन. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. कोणत्या 2 संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग असे? तर बरोबर उत्तर आहे सभा आणि विधत. बघा सभा आणि विधतमध्ये स्त्रियांचाही समावेश केला जायचा. राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळास काय म्हटले जाई? तर याचे योग्य उत्तर आहे सभा. राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळाला सभा म्हटले जात असे. लोकांच्या सर्वसाधारण बैठकीला काय म्हटले जाई? तर याचे योग्य उत्तर असणार आहे समिती. लोकांच्या सर्वसाधारण बैठकीला समिती असे म्हटले जाई. वैदिक विचारप्रवाहात पुढे कोणत्या नावाने वाङ्मय निर्माण झाले? तर स्मृती आणि पुराण.
वैदिक विचारप्रवाहात पुढे स्मृती आणि पुराण या नावाने वाङ्मय निर्माण झाले आहेत. हिंदू हा धार्मिक प्रवाह प्रामुख्याने कशावर आधारलेला आहे तर वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा. बघा हिंदू हा जो धार्मिक प्रवाह आहे हा प्रामुख्याने वेद, स्मृती, पुराणे आणि स्थानिक लोकधारणा यावर आधारलेला आहे. प्राचीन भारतात यज्ञविधी आणि वर्णव्यवस्था यांच्या बाबतीत वैदिक प्रवाहापेक्षा वेगळी भूमिका घेणारे प्रवाह का निर्माण झाले तर याचं योग्य उत्तर आहे बदलत्या सामाजिक आणि धार्मिक गरजांमुळे. मित्रहो, वैदिक संस्कृतीबद्दलचे हे प्रश्न इथं संपलेले आहेत. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीचे नोट्स आणखी हवे आहेत हे देखील मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तोपर्यंत सबस्क्राईब किंवा फॉलो करा आणि भेटूया आणि एका नवीन व्हिडिओमध्ये.